खिडक्या बसल्या पण ते बरं झालं, मजा आया. तर बघा बेड हा पहिल्यांदा इथं कोपऱ्यापर्यंत होता चिटकून याला, पण पप्पाने काल इकडं शिफ्ट केलाय थोडासा. आता टीव्ही मला वाटलेलं इथं लावायचं आहे, पण आता इथं नस लागून या भिंतीला किंवा त्या भिंतीला लाग. दुपारी मम्मी पप्पा बाहेर गेले तेव्हा जलेबी आणलेले, समोसे ते पण आणले, तेव्हाच खाल्ले आम्ही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गुड मॉर्निंग पाइनएप्पल, लुकिंग व्हेरी गुड व्हेरी नाइस. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता झालंय जस्ट कॉलेज वरून आणि मम्मी पप्पा आता बाहेर गेले. मम्मीचा मला आता फोन आलता, बाहेर गेले, ते येतच असतील थोड्या वेळानं. उघडलाय ते कुलूपतीच्या माझ्याकडे, कुलूप उघडून आता मध्ये आलो, जस्ट चालतो. पाडवा कसली ओली झाली नसतं, सगळं उन्हामुळे आहे. मला काय माहिती का बरं कुल चालू ठेवून गेलते बिनकामाच. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बरं आहे ते तर ठेवलं, त्याच्यामुळं रूम जरा थंड तर वाटते, नाहीतर नुसतं गरम झालं असतं आल्याला. आज फुल कॉलेज केले. आता वाजले 3 वाजले घरी यायला. आज जरा उशिराच झाला, काही काम होतं जरा. चेंज करून जेवण करणार. जेवायला काय आहे तसं, बटाट्याची भाजी मला नाही आवडत. परत ही डाळ आहे, चपाती आहे. डाळ डब्याला दिली ती मम्मी ना. आंबा आहे का बघतो पिकल्याला. होय इथं आंब्याचं हे होतं, कुठे गेलं? इथं पण होतं. अरे आंबे कुठे ठेवले? अरे आंबेच गायब इथं. इथं इथं वाव, एवढं सगळे पिकले तर पिवळे झाले ते बघा. वा, तरी आताच्या रविवारी किंवा जेव्हा दिवस भेटेल, टाइम भेटेल ना, दिवस नाही टाइम भेटेल ना, त्या दिवशी मी जाणार आहे गावाला आणि परत आंबे आणणार आहे. कारण की आजी बोले आंबे आहेत लय मोठे, न्यायचे असते तर बघू आता गेलो तर. तेव्हाच आता हे संपत येतं. वाव किती छान झालं यार, पिवळा पिवळा. तर आता चेंज केला आणि मला एक चीज सांगायची होती बघा. व्हिडिओ अपलोड व्हायला ना कधी कधी टाइम लागतो, म्हणजे कधी काम असल्यामुळे मला आता जास्त म्हणजे व्हिडिओ टाइमला अपलोड करायला भेटा नाही, सकाळी 8 वाजताच. त्याच्यामुळं मग मी 3 टाइम फिक्स केले, तर या 3 टाइम मधून कधी पण व्हिडिओ येऊ शकतो बघा. सकाळी 8 ते 10 मध्ये येऊ शकतो, दुपारी 2 वाजता किंवा 7 वाजता. जर दिवसभर नाही आलं या 3 टाइम मधून, मग दुसऱ्या दिवशी 8 वाजता येत आहे. असं मी हे 3 टाइम फिक्स केले, तर पण व्हिडिओ पडतील. सकाळी पॉसिबल झालं तर दुपारी नाही झालं तर रात्री. मग ओके. तर मी जाग्यापाशी आलो, झाले मिस्त्री. काल बघा काय काय झालंय. ते 2 खिडक्या बसवल्या, आता परत इथली मोठी भिंत झाली आहे पुढची. मागाचं तसंच आहे, फक्त पुढचं वाढलंय. खिडक्या बसल्या पण ते बरं झालं. मग आता वाटतं एवढंच येणार आहे इथपर्यंत, त्याच्यावरती जाणार नाही. बघू काय होते अजून. आता मोठं वाटायला जरा किचन, इथं पहिलं लहान वाटत होतं. हो ते सगळं आता मोठं दिसायलंय. आता टीव्ही मला वाटलेलं इथं लावायचं आहे, पण आता इथं नस लागून या भिंतीला किंवा त्या भिंतीला लागल. आता काय माहिती काय करतं. पाणी मारायला आलं तर पप्पा पण आहे इथं बाहेर, पाणी मारायला तर बाहेर, बाहेरून मध्ये आणून मारायला इथं मोठ्या बकेटानं. याच्यावर जर बांधकाम करायचं ना म्हणून हे लावलेलं आहे. याच्यावर चढून मग वरचं करतात. तिथं पण तसंच केलं तर तिथलं काढून आता इथं आणलंय. उद्या करतेला बेडरूमचं. बाहेरून लोक बघा आता किती छान यायलाय. 2 खिडक्या, 2 दरवाजे. पहिले एक होता, मला पण वाटायचंच गोडाऊन, पण आता छान वाटायले. झालं आता पाणी मारून. आणि अजून इथं आणल्यात आज. काल तेवढ्या होत्या, आज इथं अजून येईलेत तरी. चला मग पाणी मारून झालंय, घर पे चलो. पप्पाने पण मारलं, पप्पाला पण कंटाळा आला, बोलते मोटर आणावंच लागते. तर आता मी घरी आलो आणि घरचा पसारा बघायचं. सगळं पसाराच आहे, म्हणजे इथं सगळं मी रचलेलं. मम्मी इथं बसली, हात लावला की सगळं खालती पाडलंय आणि मला बोलते आपोआपच पडलंय. सकाळपासून इथं होतं तेव्हा पडलं नाही. आता मम्मी तिचं काम करायली आहे, आम्ही आमचं काम करायला सगळंच. आणि ती बसून तिला काम काय आहे उंदर पकडायचं, पण ती उंदर पकडून नसून तिथं तिला आईचं दूध पाहिजे. बरोबर आहे. कसं वाटायला मग आता घर? होय कसं वाटायला आता सगळं ते घर बांधलेलं? आता 2 दरवाजे बरोबर झालेत. आता पहिलं वाटत होतं ते गोडाऊन वाटत होतं जरा, पण आता बरोबर सगळेच म्हणायचं चांगलं वाटायला. आता खिडकी ती बसली आहे. आज आले असते तर किती काम झालं असतं, पण आले नाही तर की काय माहिती त्यांना काय होतं का. ती आळस द्यायले.
काय लगेच बघते केल्यावर. आणि एक आज झालेली एक चांगली गोष्ट आणि ती आहे माझे इंस्टावर झालेले 200 फॉलोअर्स. हे चांगली गोष्टच आहे. म्हणजे पहिले जास्त जेव्हा इंस्टा ओपन केलं तेव्हा नव्हतं जास्त फॉलोअर्स हे ते मित्रांच्या मुळे जास्त केलं. मग नंतर हळूहळू युट्यूब चालू केलं की नंतर कळलं की मग इंस्टावर पण प्रमोशन येतात असं असं. नंतर जास्त फॉलोअर झाल्या मग मी याच्या मागं पण लागलो. मग त्याच्यातले शॉर्ट्स बनवून याच्यावर पण टाकायला लागलो. आणि आज फायनली झाले तर 200 आणि 3-4 दिवसाखाली कसं होईल होतं 198 199 परत 198 199 आणि आज झाले तर आता लवकरच 300 पण होतील 400 असे वाढत जातील. वाढतील हळूहळू वाढतील. फक्त एकच ट्राय करतो हे वाढायला नाही पाहिजे. हे वाढू द्या किती पण हे वाढायला नाही पाहिजे. आणि कोलॅबरेशन करायचं ही ईमेल आयडी आहे याच्यावर करा. या 30 दिवसात 14.60 व्ह्यूज आहेत. म्हणजे 30 दिवसात आपल्या चॅनलवर आले तर पुणे 15,000 व्ह्यूज. 5-6 दिवस किती 10-12 दिवस तर सोडा कारण की त्या दिवसात टाकले नाही. पण बाकीचे दिवस म्हणजे किती 20 दिवस पकडा. 20 दिवसात 15,000 व्ह्यूज इंस्टावर. आणि युट्यूबवर तर वेगळंच. युट्यूबचं मी बघणं पण झालोय. मी जेव्हापासून बोलले ना म्हणजे मी आता युट्यूब बघणार ना म्हणजे युट्यूबचं बघणार नाही. मी फक्त दररोज व्हिडिओ एडिट करायला टाकायले. मग माहित नाही सबस्क्रायबर्स किती आहेत व्ह्यूज किती येतात व्हिडिओवर काय चालू आहे काय नाही काहीच माहित नाही. सगळं मी आता डायरेक्ट कधी बघणार जेव्हा आपल्या घरात आपण जेव्हा शिफ्ट होता ना तेव्हा. म्हणजे त्या दिवशी आपण बघू किती काय काय झालं इतक्या दिवसात. मी काहीच बघणार आले आय स्वेअर काहीच. माझ्या मोबाईल मध्ये मला सवय झाली 5-5 मिनिटाला जायचं त्या युट्यूबला आणि बघायचं. पण ते हात जाते की ध्यानात येते असं आहे. मग ते कट करून लगेच मी इकडे दुसरीकडे जातो. इंस्टावर असेल ते जातच नाही युट्यूबला जास्त बघायला. मी इंस्टावर असेल तर लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. बघा ही आयडी आहे इट्स PK 5679. दुपारी मम्मी पप्पा बाहेर गेले तेव्हा जलेबी आणलेले समोसे ते पण आणले तेव्हाच खाल्ले आम्ही. आता जलेबी खायला. आणि हे औषधाचं वाटायले ना पण औषधाचं नव याच्यात एका कस्टमरने अस्तरचं पीस दिलंय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. असं वाटायला मला पण पहिल्यांदा वाटलं औषधाचंच आहे. नंतर ते उघडल्यानंतर कळलं ते अस्तरचं पीस आहे म्हणून. तर बघा बेड हा पहिल्यांदा इथं कोपऱ्यापर्यंत होता चिटकून याला. पण पप्पाने काल इकडं शिफ्ट केलाय थोडासा. काय माहिती का बरं मी सहज जाऊ शकते बघा याच्यात. हो का म्हणजे असं जाऊ शकत नाही फक्त पाय जाऊ शकते. एवढा स्पेस ठेवलाय. मागून एकदम चिटकून आहे इथूनच फक्त का बघ काही माहिती का बरं. इकडे घेतल्यामुळं जरा स्पेस इथला कमी झाला त्यामुळे असं वाटायला रूम लय बारकी झाली आहे. मग झोपायला पहिल्यांदा तिथून इथपर्यंत होती जागा इथपर्यंत आता इथपर्यंत झाली.